Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. बघणार आहेत आम्ही किती दिवस सहन होतोय. हे किती दिवस दोघं बहीण भाऊ कार्यकर्त्याच्या हाताने मराठ्यावर हल्ले घडून आणतात. निवडणुका झाल्या की हे असं करणार. निवडणुका आली की मराठीची लई गरज आहे. हाताला तलवारीचा मार आहे. आई बहिणींवरती सुद्धा तिथं खूप अत्याचार झाला. दोन बहीण भावाचा विषय. शेवटी मराठी मताला घ्यायचे, मोठं व्हायचं, पक्षात कोणच्या राहायचं, अजितदादांच्या राहायचं, शरद पवारांच्या राहायचं. मराठ्यांचे नेते प्रचाराला लागतात. मराठ्यांच्या मतावर मोठंही व्हावं वाटतं. आष्टी पाटोद्यात काय झालं आहे, बीडमध्ये काय झालं आहे, माजलगावला काय झालं आहे, परळीमध्ये काय होतं आहे, केजमध्ये आंबेजोगाईत काय होतं आहे. उभा महाराष्ट्र बघतो. मला सुद्धा धमक्यात बघून घेऊ, कचाट्या ती मारून टाकू. नांदूरघाटचे बांधव ॲडमिट होतं. त्यांना खूप मार आहे, म्हणजे हाताला तलवारीचा मार आहे. आई बहिणींवरती सुद्धा तिथं खूप अत्याचार झाला आहे. कारण मराठ्यांचे मतं लागतात, मराठ्यांचे नेते प्रचाराला लागतात. मराठ्यांच्या मतावर मोठंही व्हावं वाटतं. पण गोरगरिबावर अन्याय हे प्रत्येक वर्षी असंच आहे. हे 2-4 पिढ्यापासून असंच आहे. स्वतःचं संकट गेलं की वरती मुंडकं काढायचं. जवळ संकट नाही, संकट अंगावरती, त्या टायमाला चपला सकट पाया पडायचं. हे खूप दिवसापासून सगळाच समाज बघतो. नुसतं मराठाच नाही आहे, हे सगळ्यांवरतीच असं आहे, पहिल्यापासूनच आहे. मी तरी सांगत होतो की हे होणार आहे, हे होणार आहे. बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय. आष्टी पाटोद्यात काय झालं आहे, बीडमध्ये काय झालं आहे, माजलगावला काय झालं आहे, परळीमध्ये काय होतं आहे, केजमध्ये आंबेजोगाईत काय होतं आहे. उभा महाराष्ट्र बघतो. नाही हो द्या त्याला नावीला, त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा, मोठं व्हायचं मराठ्याच्या जीवावर. पण मराठ्यांचे जीव घ्यायचे, मराठी जीव द्यायला तयार आहेत, घ्या जीव. शेवटी आता दोन बहीण भावाचा विषय. शेवटी मराठी मताला घ्यायचे, मोठं व्हायचं, पक्षात कोणच्या राहायचं, अजितदादांच्या राहायचं, शरद पवारांच्या राहायचं, परत शिवसेनेत पण राहायचं, भाजपमध्ये पण राहायचं. मराठ्यांची मदत घ्यायची, मराठीची जात संपवायची. ह्यो खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठीची नेत्याची ते. कारण जातच संपायला लागली. काय किंमत आहे तुम्हाला काय किंमत राहणार आहे उद्या जातच जर संपली तर? मराठ्यांच्या नेत्याला तुम्हाला काय किंमत नाही, झाडून घ्यायला लागत. बघू महाराष्ट्र बघतोय उभा. हो द्या आता 100 चुका. शेवटी नाविलाज होईल. अशांतताच करायची त्याला काय नाविलाज आहे. मला सुद्धा धमक्यात बघून घेऊ, कचाट्या ती मारून टाकू. हो तुम्ही काय वय केलं, मला तुमच्याकडे असतील करून तर बघा, समोरून या. आता नाविलाज आहे तुम्हाला. जर आता भावनाच बदलायची, अशांतताच पसरायची, त्याला मराठ्यांचा काय विलाज आहे? त्याला काय विलाज आहे? मला बिडात नाही होणार. मी तर आता रोज येणार आहे, आता तर रोज येणार आहे. त्यांचे एक ध्यानात नाही, ते दोघं करायला लावतात बहीण भाऊ. ह्याच्या कार्यकर्ता याला पोस्ट टाकायला लावतात, मारून टाकू, याला खलास करणार आहेत आम्ही. मला त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे TV 9ला बी, त्याला बी फिरायचं, म्हणजे मला त्यालाही फिरायचं आहे. मी कधी म्हणलो पंकजाताईला फिरू देऊ नका? कधी म्हणलं? उलट मी आपणच चानवले साक्षीदार. मी सांगितलेलं आहे त्यावेळी, हे बरोबर नाही, प्रत्येकाला अधिकार आहे, असं फिरू न देणं हे अधिकार आहे प्रत्येकाला. पण तुम्ही ज्या वेळेस विरोध केला, उपोषणाला नाव ठेवलं, त्यावेळेस विरोध केला आधी नाही. आणि तुम्हाला एकदा म्हणलो ना मी पंकजाताईला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा, एकदा बी नाही. पण हे आम्हाला माहिती, हे वेळ निघून गेली की असं होणारच. तुम्ही जो कोण म्हणतो ना कचाट्याची होती मारून टाकणार आहेत मला, अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी, पण माग हटायला तयार नाही. मला बिडात नाही येऊ देणार तुम्ही. तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं आहे. तुमच्याकडे बी लोक आहेत ना. तुमची गुंडगिरी किती दिवस आम्ही सहन करणार आहेत? तुम्ही गुंडगिरी करताय किती दिवस? आमच्याकडे खुंकार लोक आहेत हो महाराष्ट्रभर. एवढं कच्चा लेचा प्याचा नाही आहे मराठा बी. तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं आहे, तुमच्या नेत्याला मुंबईत फिरायचं आहे, तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला फिरायचं आहे. मला बिडात नाही येऊ देणार ना. ह्या धमक्या टाकायला लावा लागलेत काय आता बहीण भाऊ संकट गेल्यावर? हे खेळायला लागलेत काय असले राजकारण? तुम्ही लागले खूप करा फेडायला मराठीचा असा. याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी बीडच्या मदत केली काय? व्यासपीठावर बसायला जागा नव्हती. किंवा अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा आणि हार आहे मराठ्यांच्या नेत्याची. मी नाही आटत, मरायला भेट नाही. मी मरायला तयार आहे, बलिदान द्यायला तयार आहे. मराठा माझं रक्षण करायला मराठा समाज खंबीर आहे राज्यातला. माझं रक्षण करतोय मराठा समाज. गरज नाही मला कोणाच संरक्षणाची. खंबीर आहे माझा. बघू किती दिवसांनी होतं. आज त्या लेकराची तरफड व्हायला लागली वर. कसं काय SP साहेब त्यांची 307ची नोंद घेत नाहीत? कसं काय गुन्हे दाखल करत नाहीत? गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना.
का नाही चाललंय हो? निवडणुका झाल्या की हे असं करणार, निवडणुका आली की मराठीची लई गरज आहे, परत मराठ्यांचेच संपवणार. यासाठी मराठीत लोक नेते मोठे करायला लागलेत का आमदार? वा रे आमदार, बघा मराठीत जात संपली की तुम्ही संपला, तुम्हाला झाडूनच घ्यायला लागेल तिथं. वाशाने इथून मागे बी तुमच्या कानफडाला रिवायलर लावलेले आहेत, वासावत जरा असला शाने. तर मला शांतता नाही करायची, बघणार आहेत आम्ही किती दिवस सहन होतोय. हे किती दिवस दोघं बहीण भाऊ कार्यकर्त्याच्या हाताने मराठ्यावर हल्ले घडून आणतात. जवळ सहन नाड्याला येते त्यावर करतील मराठीचं. हा उभा महाराष्ट्र बघतोय, सगळ्या महाराष्ट्रात नजरा बीडकडे आहेत. काय काय व्हायला लागले, प्रचंड खतखत निर्माण झाली मराठ्यात. बघा काय करायचं, दोघं बहीण भाऊ ठरवतील, आमचा नाविलाज आहे.